नमस्कार. बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत, की श्री लक्ष्मी कुबेर पोटलीची पूजा पौर्णिमेच्या दिवशी कशी करायची? बरोबर? तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही पोटली दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर मागवलेली आहे. बऱ्याच जणांनी याची पूजा दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा केलेली आहे. ठीक आहे? तर तेव्हा तुम्ही मी सांगितलं त्याप्रमाणे याची पूजा तर केलेली आहे. पण आता पौर्णिमेला याची पूजा आपल्याला खास करायची आहे आणि याच्यापुढे येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला याच पद्धतीने तुम्ही जर का पूजा केली, तर तुम्हाला त्याची फलप्राप्ती ही अधिक प्रमाणामध्ये होणार आहे. पूजेला अत्यंत कमी असा वेळ लागतो, अर्धा तास पण याच्यासाठी लागणार नाही आहे. पण याच्यासाठी अशी पूजा का करायची आहे, याचं मी कारण तुम्हाला सांगते. कारण ही जी लक्ष्मी कुबेर पोटली आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला पाठवलेलं आहे हे श्रीयंत्र. बरोबर? हे कॉपरचं जे श्रीयंत्र आहे, हे मी तुम्हाला याच्यासोबत पाठवलेलं आहे. कदाचित तुम्हाला आता हे कॅमेरामध्ये इतकं क्लिअर दिसणार नाही, पण प्रयत्न करते मी हा दाखवण्याचा. ठीक आहे? त्याच्यावर लिहिलेलं आहे, की हे श्रीयंत्र आहे म्हणून. ठीक आहे? तर श्रीयंत्र याला यंत्रांचा शिरोमणी म्हणतात, म्हणजेच यंत्रांचा राजा असं म्हणतात. श्रीयंत्र म्हणजे श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी यांचं आसन असंही म्हणण्यात येतं. याच्यावर जी जॉमेट्री किंवा याच्यावर जे मंडला आहे, हे तुम्हाला तिरुपती बालाजीच्या मंदिराचा जो कळस आहे, राईट? त्या कळसामध्ये कशा प्रकारचं जे कोरीव काम आहे किंवा ज्याच्यामध्ये ज्या प्रकारे त्रिकोण किंवा गोलाकार यूज केलेले आहेत, तशाच प्रकारचे अ, ची जॉमेट्री किंवा तशाच प्रकारच्या आकृत्या आपण असं म्हणू शकतो, की या श्री लक्ष्मी कुबेर पोटलीमध्ये मी जे तुम्हाला श्रीयंत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आहे. राईट? तर अ, मी श्रीविद्या या पुस्तकाचा सध्या अभ्यास करत आहे आणि या यंत्रसाधना या पुस्तकामध्ये त्यांनी हे खूप अत्यंत उलगडून सांगितलेलं रहस्य आहे, की श्रीयंत्र ज्या घरामध्ये जाईल, त्या घरामध्ये सुखसंपत्ती आणि समृद्धी याचा वास नेहमीच होणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याची साधनाही थोड्याफार प्रमाणामध्ये करावी लागेल. कारण मग असं होईल, की आपण एखादी गोष्ट घरामध्ये आणत आहोत, पण मग आपण त्याचा उपयोगच करत नाही आहोत, राईट? म्हणजे आपण ही गोष्ट आपल्या घरामध्ये आमंत्रित तर केलेली आहे, पण मग त्याची फलप्राप्ती होण्यासाठी आपण त्याच्यासाठी काहीच करत नाही आहोत. मग ते काय करायचं आहे, हे मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. तर आपल्याला अत्यंत सोपी अशी पूजा करायची आहे. या श्रीयंत्राची स्थापना आपल्याला पौर्णिमेच्या निमित्ताने या करायची आहे. बरोबर? तर मग श्रीयंत्राची स्थापना कशी करायची? आता आपण पोटलीमध्ये जे सगळं सामान दिलेलं आहे, ते सामान आपल्याला पूजा झाल्यानंतर परत पोटलीमध्ये अ, भरून मग नंतर तुमच्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये ड्रॉवरमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता. पण त्याच्यासोबत आता श्रीयंत्र तुम्हाला ठेवायचं नाही आहे. श्रीयंत्र तुम्हाला तुमच्या पूजा घरामध्ये ठेवायचं आहे. तर श्रीयंत्र पूजा झाल्यानंतर तुम्ही अशी तांदूळाची एखादी वाटी घेऊ शकता आणि मग त्याच्यामध्ये हे श्रीयंत्र असं खोचून ठेवू शकता. बरोबर? आणि जर का तुम्हाला अशा पद्धतीने ते ठेवायचं नसेल, तर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एखादा आधार देऊन त्याला अशा प्रमाणामध्ये तुमच्या देवघराचं जे तोंड आहे किंवा जसं तुम्ही त्याला फेस करणार आहात, अशा पद्धतीने तुमच्याकडे फेस होईल असं त्याला देवीचा टाक वगैरे आपण ठेवतो, अशा पद्धतीने तुम्ही याला ठेवायचं आहे. पौर्णिमेची पूजा झाल्यानंतर रोज फक्त तुम्हाला एवढंच करायचं की या श्रीयंत्रावर तुम्हाला हळदी-कुंकू वाहायचे आणि समोर जसं आपण देवघरामध्ये दिवा लावतो, त्या पद्धतीने दिवा लावायचा आहे. बस एवढीच याची सेवा आहे, पण याचे प्रभाव अत्यंत सुंदर आहेत आणि तुमच्या घरामध्ये कायमची लक्ष्मी वास करेल. तुम्हाला धन, समृद्धी, सुख, समाधान या सगळ्या गोष्टी याच्यामधून प्राप्त होणार आहेत. लक्ष्मी ही देवता फक्त धनप्राप्तीसाठी नाही. लक्ष्मी ही देवता अशी आहे, जी तुमच्या लाईफमध्ये सुख, समाधान, शांती हे सगळं घेऊन येते, समृद्धी घेऊन येते. कारण फक्त पैसा असला तर आयुष्यामध्ये सुख आहे असं आहे का? बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये अमाप पैसा आहे, पण तरीसुद्धा त्यांना सुख शांती नाही आहे, बरोबर? म्हणून ही लक्ष्मी जी माता जी आहे, ही अशी देवता आहे, जी की लक्ष्मी म्हणजेच धन याच्यासोबत सुख, शांती आणि समृद्धीसुद्धा घेऊन येत असते.
आणि तर का या सगळ्या गोष्टींना एकत्रित आमंत्रित करायचं असेल, तर आपल्याला या सगळ्या श्री लक्ष्मी कुबेर पोटलीचा खूप जास्त प्रमाणामध्ये उपयोग होणार आहे. कारण याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये इतकी जास्त एनर्जी आहे, की ती तुमच्या घरामध्ये प्रवाहित होत राहणार आहे आणि तुमच्या घरातील वायुमंडल सतत शुद्धीकरण होत राहणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला योग्य ते डिसिजन्स घेण्यासाठी, योग्य त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. आणि अनेक प्रकारातून किंवा अनेक मार्ग तुमच्यासाठी ओपन होतील, अनेक अपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसायला लागतील आणि त्यातून तुमच्याकडे धन आकर्षित होण्याचे मार्गसुद्धा तुम्हाला समोर दिसायला लागतील. बरोबर? तर आता आपण बघूयात, की श्रीयंत्राची स्थापना कशी करायची. श्रीयंत्राची स्थापना करणं अत्यंत सोपं आहे. तुम्ही आपण जसं देवाचा अभिषेक करण्यासाठी पाणी आणि पंचामृत घेतो, तसंच त्या पद्धतीने आपल्याला या पूजेच्या आधी थोडीशी फुलं आणि पाणी, आपण शुद्ध पाणी म्हणतो ते घ्यायचे. गंगाजल घरामध्ये असेल तर त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता. आणि पंचामृत. पंचामृत म्हणजे काय? दूध, दही, साखर, मध आणि तूप यांनी एकत्रित केलेलं जे द्रव बनतं त्याला आपण पंचामृत म्हणतो. हे अभिषेकासाठी अत्यंत उत्तम असं शुद्ध घरामधून बनलेलं एक द्रव आपण असं म्हणू शकतो. राईट? तर याचा उपयोग आपल्याला, पंचामृताचा उपयोग आपल्याला अभिषेकासाठी करायचा आहे. बरोबर? तर आधी काय करायचं, हे श्रीयंत्र जे आहे हे ताम्हणामध्ये किंवा एखादी चांदीची प्लेट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचं आहे. मग नंतर याच्यावर 11 वेळा पाणी तुम्हाला टाकायचं आहे पळीने. ठीक आहे? आणि ही सगळी प्रोसिजर करत असताना तुम्हाला तुमच्या यूट्यूबवर किंवा मोबाईलवर तुम्हाला श्रीसूक्त लावायचं आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना श्रीसूक्त तोंडपाठही असेल किंवा नसेल किंवा कोणाला याची माहितीसुद्धा नसेल तरी हरकत नाही. तुम्हाला हे तुमच्या यूट्यूबवर अत्यंत सोप्या पद्धतीने मिळणार आहे. जर का तुमची इच्छा असेल तर मी तुमच्यासोबत अगदी 2 मिनिटाचं एक आवर्तन असं श्रीसूक्ताची माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, ती पण मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे? तर बॅकग्राऊंडला तुम्ही हे श्रीसूक्त लावून ठेवा आणि तुमची पूजा होईपर्यंत आरामशीर याचे 11 ते 16 आवर्तनं होतील. आयडियली श्रीयंत्र साधनेमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही श्रीयंत्राची स्थापना जेव्हा करत आहात, तेव्हा 16 आवर्तनं श्रीसूक्ताची झाली पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही पूजेची तयारी करायला सुरुवात करणार आहात, तेव्हापासूनच तुम्ही श्रीसूक्त तुमच्या मोबाईलवर लावून ठेवा. याला साधारणतः 35 to 45 मिनिट्स लागतात पूर्ण 16 आवर्तनं व्हायला. याच्यामुळे तुमच्या घरातली वायुमंडलंसुद्धा शुद्ध होतील आणि तुम्हाला घरामध्ये एक पवित्र असं वातावरण निर्माण झाल्याची अनुभूतीसुद्धा होणार आहे. बरोबर? तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जेव्हा ह्या पूजेची सगळ्याची मांडणी करणार आहात, तेव्हापासूनच श्रीसूक्त घरामध्ये लावून ठेवा आणि मग नंतर जेव्हा तुम्ही अभिषेकासाठी हे श्रीयंत्र तुम्ही तांबण्यामध्ये घेणार आहात, त्याच्यानंतर त्याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा सर्वप्रथम 11 वेळा पाणी टाका. श्रीसूक्त पाठ असेल तर तुम्ही त्या रेकॉर्डिंगसोबतसुद्धा म्हणू शकतात. पण जर का श्रीसूक्त तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही श्रीं ब्रझी, जे आपण कार्ड मी तुम्हाला या पोटलीसोबत दिलेलं आहे, त्याच्यावर जो लक्ष्मी मातेचा बीज मंत्र दिलेला आहे, याचं पठण तुम्ही मनामध्ये करू शकता. ठीक आहे? तर 11 वेळा तुम्ही पाणी टाकायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मनामध्ये श्रीं ब्रझी याचं उच्चारण करायचं आहे. 11 वेळा पाणी टाकल्यानंतर तुम्ही याच्यावर 11 वेळा पंचामृत अर्पण करणार आहात, त्याचा अभिषेक करणार आहात. आणि अभिषेक करतानासुद्धा बॅकग्राऊंडला श्रीसूक्त सुरू आहे. तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही ते म्हणू शकता, नाहीतर परत श्रीं ब्रझी याचं उच्चारण करून तुम्ही याच्यावर अभिषेक करू शकता. ठीक आहे? मग हे झाल्यानंतर परत त्याचं शुद्धोदक स्नानम. बरोबर? मग याच्यासाठी परत तुम्ही याच्यावर 11 पळी पाणी परत टाकणार आहात. याला स्वच्छ तुम्ही देव पुसण्याच्या कपड्याने किंवा एखादा कोरा रुमाल वगैरे घेऊन याला स्वच्छ करणार आहात आणि नंतर याला एका वेगळ्या प्लेटमध्ये किंवा एका वेगळ्या ताम्हणामध्ये किंवा एखादी छोटी वाटी वगैरे असेल त्याच्यामध्ये तुम्ही याला पुसून व्यवस्थित चंदन वगैरे लावून, हळदी कुंकू वाहून ठेवणार आहात. बरोबर? आता तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी अजून एक गोष्ट मी तुम्हाला करायला सांगणार आहे, जी की आहे कुंकुमार्चन. जी की पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्रावर जर का तुम्ही केलीत तर तुम्हाला त्याचे अगणित फळ मिळणार आहेत. बरोबर? तर कुंकुमार्चन आता कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही असं ताम्हणामध्ये किंवा वाटीमध्ये, प्लेटमध्ये हे श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि आजूबाजूला इथे तुम्हाला
कदाचित दिसत नसेल, पण मी तुम्हाला प्रयत्न करते दाखवण्याचा, की इथे मी अशी पूजा मांडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, की इथे सगळं पूर्ण श्री कुबेर लक्ष्मी कुबेर पोटलीतलं सामान मी या लाल रुमालावर काढलेलं आहे. आणि मग त्याच्यासमोर मी हे कुंकुमार्चन किंवा जे अभिषेक आहे देवीचा, तो सगळं इथे संपन्न करणार आहे. किंवा तुम्ही इथे बघत आहात मागे माझं स्वामींची जिथे मी पूजा करते, तिथे मी हा एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे, जिथे की शक्यतो मी श्री लक्ष्मी कुबेर पोटली मांडत असते एका छोट्या चौरंगावर आणि तिथेच याची पूजा करत असते. बरोबर. तर मी अशा पद्धतीने इथेच पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा करणार आहे. तर तुम्ही तुमच्या मंदिराच्या आजूबाजूला एखादा छानसा चौरंग मांडून याच्यावर ही पूजा मांडायची आहे आणि श्रीयंत्राची स्थापना करण्यासाठी आपण त्या दिवशी अभिषेक करायचा आहे. अभिषेक कसा करायचा आहे हे तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं आहे. आता कुंकुमार्चन कसं करायचं आहे ते सांगणार आहे. कुंकुमार्चन झाल्यानंतर आपल्याला अशी तांदळाची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये श्रीयंत्राची स्थापना करून ते तुम्हाला तुमच्या पूजेमध्ये ठेवायचं आहे. हे जे वाटीतले तांदूळ आहेत हे तुम्ही दर शुक्रवारी चेंज करू शकता. आणि हे जे तांदूळ आहे तुम्ही याच्यासाठी एक वेगळा डब्बा बनवा, की यातले तांदूळ तुम्ही त्याच्यामध्ये काढणार आहात आणि ते तांदूळ मग नंतर तुम्ही घरी वरण-भात करत असाल किंवा भाताचे काही पदार्थ करत असाल, तर त्याच्यासाठी तुम्ही तो तांदूळ यूज करू शकतात. त्याच्यामधून सुद्धा तुमच्या घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरला एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळणार आहे. अशा पद्धतीने याच्यामधून आपण जे पण सामान यूज करतो, ते सगळं आपण घरामध्येच परत आपल्या यूज करायचं आहे. त्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळत राहणार आहे आणि त्याच्यातूनच आपल्या शरीराची शुद्धी होऊन आपल्याला आपला ऑरा पॉझिटिव्ह करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. तर या जे उपाय मी तुम्हाला सांगत आहेत, याच्यामागे फक्त पौराणिक किंवा आध्यात्मिकच नाही, तर वैज्ञानिकसुद्धा खूप अतिशय अशी कारणं आहेत, जे की तुमच्या लाईफमध्ये एक छान असा पॉझिटिव्ह बदल घडवून आणणार आहेत. ठीक आहे. तर आता कुंकुमार्चनासाठी आपल्याला हवं आहे प्युअर हळदीचं कुंकू, जे की बाजारामध्ये मिळतं. पूजेच्या दुकानामध्ये कुठेही तुम्हाला मिळेल. तुम्ही त्यांना सांगायचं की मला हळदीचं कुंकू हवं आहे. तुम्हाला हळदीचं कुंकू तिथून मिळेल. आणि कुंकुमार्चन करताना बॅकग्राऊंडला तुमचं श्रीसूक्त हे सुरूच राहणार आहे आणि तुम्ही आता कुंकुमार्चनाला सुरुवात करणार आहात. अभिषेक झाल्यानंतर इथे सगळ्या पोटलीतल्या वस्तू तुमच्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना आजूबाजूला ऑलरेडी अवेलेबल असणार आहेत किंवा त्या पद्धतीनेच तुम्हाला त्याची मांडणी करायची आहे. आता कुंकुमार्चन करताना तुम्ही हे कुंकू एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्या, ज्याच्यामध्ये तुम्ही 5 बोटं तुमचे आतमध्ये घालून कुंकुम हातामध्ये घेऊन ते कुंकुमार्चनासाठी घेऊ शकता. ठीक आहे. तर कुंकुमार्चन करताना कितीदा तुम्ही श्रीम रजीचं उच्चारण करायचं आहे किंवा किती वेळ हे साधारणतः तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. तर हे प्रत्येक गोष्टी या तुमच्या अवेलेबल टाईमनुसार तुम्ही करू शकता. पण मी म्हणेल की कमीत कमी 108 वेळा तुम्ही श्रीम रजी हा मंत्र म्हणून हे कुंकुमार्चन केलं तर तर 108 ही संख्या अगदी शुभ असते म्हणून मी सांगत आहे. पण तुम्ही याच्यापेक्षा कमी किंवा जास्त जरी केलं तरीसुद्धा याच्यामध्ये काहीही हरकत नाही आहे. बरोबर. तर तुम्ही अशा पद्धतीने करायची आहे. जसं की आता कुंकुमार्चन तुम्हाला करायचं तर तुम्हाला 5ही बोटं या कुंकुममध्ये डिप करून तुम्हाला हे कुंकू अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचं आहे. बरोबर. का अशा पद्धतीने घ्यायचं आहे? कारण की आपले जे 5ही बोटं आहेत, 5ही बोटांचे जे टोकं आहेत, या टोकांवर सुद्धा आपल्या शरीरामध्ये जे चक्राज आहेत, राईट, एनर्जी सर्कल्स आहेत ते आहेत. आणि हे जे 5 बोटं जे आहेत, हे 5ही बोटं आपल्या शरीरामधली पंचतत्व किंवा या ब्रह्मांडामधली पंचतत्व दर्शवतात किंवा त्याचं प्रतीक म्हणून हे बोटं जे आहेत याच्यावर प्रत्येकावर जे 5 तत्व जे आहेत ते त्यांची एनर्जी या 5ही बोटांमध्ये असते. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने कुंकुमार्चन करतो तेव्हा या कुंकवाच्या मार्फतसुद्धा आपल्या या 5ही बोटांमधली शक्ती जागृत होते आणि ती पंचतत्वसुद्धा जागृत होण्यास आपल्याला मदत होत असते. म्हणून 5ही बोटांनी आपल्याला अशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते प्लेट थोडीशी वरती घेऊन, कारण ते व्हिडिओमध्ये येत नाही आहे. ठीक आहे. किंवा जर का तुम्हाला 5ही बोटांनी अशा पद्धतीने जर का त्रास होत असेल किंवा नसेल जमत, तर मग तुम्ही पहिली 3 बोटं जी आहेत, म्हणजे एक तुमची
तुमचा अंगठा आणि 2 पहिली बोटं अशा पद्धतीने सुद्धा कुंकू घेऊन तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. ठीक आहे. पण प्रिफर्ड मी सांगेल 5 बोटांनी करा. त्याचा अनुभव तुम्हाला एक वेगळ्याच पद्धतीने मिळणार आहे. ठीक आहे. आता कुंकू हातात घ्यायचं आहे आणि सर्वात प्रथम याच्यामध्ये ठेवलेल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना श्रीं ब्रजी, 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 श्रीं ब्रजी. तर अशा पद्धतीने तुम्हाला 108 वेळा याचं पठण करून किंवा चॅन्टिंग करून अशा पद्धतीने तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचं आहे. तर आता तुम्ही म्हणाल, की मग 108 वेळा झालं की नाही आपल्याला कसं कळेल, राईट? तर याच्यासाठी अजून एक ट्रिक आहे. तुम्ही कदाचित एका हातामध्ये जे आपल्याला डिजिटल काउंटर मिळतं, ते तुम्ही पकडू शकता किंवा याच्यापेक्षाही सोपा उपाय मोबाईलवर 108 सेकंदाचं तुम्ही टायमर लावू शकता आणि कारण एका सेकंदाला एक असं श्रीं ब्रजी, श्रीं ब्रजी तुम्ही करणार आहात. तसं 108 मिनिट किंवा मग 110 किंवा 111 सेकंद अशा पद्धतीने तुम्ही टायमर लावू शकता. जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही त्याच्या क्लोज चॅन्टिंग केलेलं आहे. थोडंफार जास्त करू शकता, थोडंफार कमी करू शकता. पण त्याच्यामध्ये काहीही तुम्हाला मनामध्ये शंका ठेवू नका, की कमी झालेत किंवा जास्त झालेत. तुम्हाला त्याचं मनातून तुम्ही श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवून ज्या गोष्टी करत आहात, त्याचं तुम्हाला इच्छित फल नक्कीच प्राप्त होणार आहेत. मनामध्ये शंकेला कुठेही जागा ठेवू नका. कारण आपलं मन हे असं आहे, की आपण जसा विचार करतो तसं फलित आपल्याला त्याचं मिळत असतं. म्हणून नेहमी चांगला विचार ठेवून या चांगल्या गोष्टी तुम्ही करा आणि त्याचं पुण्यफल तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये याचा प्रभाव अनुभव करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कुंकुमार्चन आपलं झालेलं आहे. मग त्याच्यानंतर हे श्रीयंत्र जे आहे, या श्रीयंत्रावरचं जे कुंकू आहे, ते तुम्ही परत एखाद्या डब्बीमध्ये वगैरे परत तुम्ही भरून ठेवू शकता आणि हेच कुंकुम परत तुम्ही नेक्स्ट पौर्णिमेला कुंकुमार्चन जेव्हा करणार आहात, तेव्हा ते यूज करू शकतात. आता या कुंकवाचा तुम्ही कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे, हे मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. पण त्याआधी आता जेव्हा तुम्ही ही प्रतिमा जी आहे श्रीयंत्राची, ही जेव्हा तुम्ही परत तुमच्या श्री कुबेर लक्ष्मी पोटलीच्या वर लाल कपड्यावर प्रस्थापित करणार आहात किंवा मग तुम्ही तांदुळामध्ये जर का हे ठेवणार आहात, तर फक्त आपल्याला एक गोष्ट करायची आहे. जे की कमलगट्टा आहेत, जे की मी तुम्हाला दिलेले आहेत कमलगट्टा या श्री लक्ष्मी कुबेर पोटलीमध्ये. ते कमलगट्टा घ्यायचे आहेत कारण ते श्री लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि ते कमलगट्टा जे आहेत, ते तुम्हाला असे श्रीयंत्रावर जे तुम्ही तांदुळामध्ये श्रीयंत्र ठेवलेलं आहे, त्याच्यावर ते असे वाहायचे आहेत किंवा त्याच्याजवळ अशा पद्धतीने ठेवायचं आहे. बरोबर? अशा पद्धतीने ते ठेवून तुम्ही हे पूजा घरामध्ये ठेवू शकता. अशी तुमची श्रीयंत्राची स्थापना इथे झालेली आहे. ठीक आहे. आता गोष्ट आहे ही कुंकुमची, बरोबर? या कुंकवाची. तर हे कुंकू आता एनर्जाइज झालेलं आहे. तर जेव्हा पण तुम्ही आता हे दररोज कुंकू तुम्ही तुमच्या देवघराच्या आजूबाजूला ठेवू शकता. जेव्हा तुम्ही पूजा करता किंवा अंघोळ करून आल्यानंतर तुम्ही हे कुंकू आपल्या स्वतःच्या कपाळी लावू शकता. जेणेकरून ती एनर्जी जी आहे ही तुमच्याबरोबर सतत दिवसभर राहील किंवा जेवढा वेळ तुम्ही ते कुंकू तुमच्या कपाळावर ठेवणार आहात, तुम्हाला तेवढा वेळ ॲटलीस्ट तुमचं थर्ड आय चक्रा जे आहे ते एनर्जाइज्ड करण्यासाठी मदत होणार आहे. जर का कुठल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे तुम्हाला हे कुंकू जर का कपाळावर लावता येत नसेल, तर तुम्ही हे तुमच्या भांगांमध्ये सुद्धा लावू शकता किंवा मग अत्यंत सोपी पद्धत जी आहे की ती तुम्ही तुमच्या गळ्याशी हे कुंकू लावू शकता. जेणेकरून ही एनर्जी तुमच्यासोबत दिवसभर प्रवाहित होत राहील आणि त्याचा अनुभव तुम्हाला येत राहील. कुठलंही शुभ काम करण्यासाठी तुम्ही जाणार असाल तर नक्की या कुंकवाचा वापर करा. तुम्ही हे कुंकू तुमच्या स्वतःच्या कपाळी लावू शकता. तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाबाळांना एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाताना तुम्ही हे कुंकू त्यांच्या कपाळी लावू शकता. खूप छान अनुभव येतील तुम्हाला
घरी आपण आलेल्या सवाष्ण बायकांनासुद्धा हे कुंकू लावू शकतो. फक्त घरातून बाहेर हे कुंकू कोणाला बांधून देऊ नका, कारण हे लक्ष्मी मातेच्या श्री बीज मंत्रांनी एनर्जाइज केलेलं कुंकू आहे. त्याच्यामुळे हे आपल्या घरामध्येच राहावं, याची एनर्जी आपल्या घरामध्येच राहावी आणि ही बाहेर न जाऊ द्यावी, म्हणून तुम्ही हे घरामध्येच ठेवा, कोणालाही देऊ नका. पण घरी येणाऱ्यांना तुम्ही एक चांगली एनर्जी देण्यासाठी हे नक्कीच त्यांना लावू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे कुंकुम परत नंतर येणाऱ्या पौर्णिमेला कुंकुमार्चन करा आणि मग नंतर सेम कुंकू वापरा, म्हणजे ते परत एनर्जाइज्ड होईल. परत मग अशा पद्धतीने हे कुंकू तुम्ही वापरा आणि अशा पद्धतीने कुंकुमार्चन करा. तर पूर्ण प्रोसिजर करायला तुम्हाला जास्तीत जास्त 30 मिनिट्स, 30 टू 35 मिनिट्स लागणार आहेत. अत्यंत सोपी अशी पूजा आहे, पण अत्यंत प्रभावी याचे रिझल्ट्स आहेत, बरोबर? मग नंतर पौर्णिमेला तुम्ही ही पूजा केल्यानंतर, आता ही पूजा सकाळी करायची, दुपारी करायची किंवा संध्याकाळी करायची, तर कसं आहे, तर सकाळी तुम्ही ही पूजा केलीत तर अत्यंत उत्तम. सकाळी जर का जमत नसेल कुठल्याही कारणास्तव, तर संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान तुम्ही अशा पद्धतीने पूजा करू शकता. यानंतर हे श्रीयंत्र जे आहे, हे असं तुमच्या पूजाघरामध्ये याला स्थान द्या, जेणेकरून याची एनर्जी जी आहे, ही सतत आपल्या घरामध्ये प्रवाहित होत राहील. याच्यामध्ये अ, जी जॉ अ, जी जॉमेट्री आहे, जी आकृती आहे, तुम्ही बघू शकत असाल, ती तुमच्या घरातल्या चारी दिशा पूर्णपणे एनर्जाइज्ड करणार आहे. तुमच्या घरातलं वायुमंडल जे आहे, हे अगदी शुद्ध करणार आहे. त्याची जी खरी श्रीयंत्राची जी आपण म्हणतो, की एनर्जी किंवा शक्ती जी आहे, ती तुमच्या घरामध्ये आता द्विगुणितपणे काम करणार आहे. कारण तुम्ही त्याला अं, ज्या पद्धतीने त्याची स्थापना करायला हवी आहे, अभिषेक करून आणि कुंकुमार्चन करून पौर्णिमेच्या दिवशी, तशा पद्धतीने तुम्ही आज या श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घरामध्ये करत आहात. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही पोटलीची पूजा करत आहात. पोटलीची पूजा मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, की पोटलीतलं सगळं सामान तुम्ही काढायचं आहे. त्याला प्रत्येकाला छान कपड्याने स्वच्छ करा. मग नंतर त्याच्यावर हळदी, कुंकू, अक्षत वाहा आणि फूल वाहा. दिवा उदबत्ती ओवाळा. दिवा तुपाचा लावा, कारण की तुपाचा दिवा हा अत्यंत शुद्ध असतो आणि तो आपल्या घरातील वायुमंडलसुद्धा खूप छान शुद्धीकरण करतो. म्हणून तुपाचा दिवा हा घरामध्ये रोज संध्याकाळी लावला गेलाच पाहिजे. पण जर का रोज जमत नसेल, तर ॲटलिस्ट पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही पूजा करत आहात, त्यासाठी नक्कीच तुम्ही तुपाच्या दिव्याचा वापर करा. आणि मग नंतर शक्य असेल तर धूप लावा, धूप द्या या सगळ्या पोटलीतल्या वस्तूंना आणि तुमच्या घरामध्ये देवाला, पूर्ण घरामध्ये हा धूप तुम्ही फिरवा. आणि हे धूप फिरवतानासुद्धा तुम्ही श्री वरजी या बीजमंत्राचं उच्चारण करू शकता, बरोबर आहे? तर अशा पद्धतीने तुम्ही ही पूजा करा. ही पूजा फलित होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये. ही श्री लक्ष्मी कुबेर पोटली अनंत कृपा घेऊन येत आहे आणि ती अनंत कृपा तुम्हाला अनुभव देणारी ठरणार आहे. आणि असेच सुंदर अनुभव तुमच्यासोबत तुमच्या लाईफमध्ये घडत राहणार आहेत. तुमच्या घरामध्ये धनवृद्धी, धनवर्षा, फक्त धनवर्षाच नाही तर सुख, समाधान आणि समृद्धी ही सुद्धा कायम नांदणार आहे. आणि अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते, की ही कुबेर पोटली तुमच्या लाईफमध्ये सुख, समृद्धी, समाधान आणि सुख शांती घेऊन येऊ. अ, मी आशा करते की तुम्हाला याबद्दलची सर्व माहिती आता समजलेली आहे. पण जरी तुम्हाला यातली जर का काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील, तर मला मेसेज करा आणि विचारा. मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला या सगळ्या इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर विश्वासाने करा, नक्की करा आणि तुमचे अनुभव नक्की मला कळवा. परत भेटूयात. तुम्हाला माझ्या या चॅनलच्या मार्फत येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेची इन्फॉर्मेशन, रिमाइंडर्स माझ्याकडनं मिळत राहणार आहेत. मी हा ब्रॉडकास्ट मेसेज तयार केलेला आहे फक्त पोटली होल्डर्स यांच्यासाठी आणि त्यांना पोटली कशी यूज करायची या संदर्भातसुद्धा मी वेळोवेळी मार्गदर्शन करत राहणार आहे. तर नक्की याचा लाभ घ्या आणि तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे आणि असाच विश्वास माझ्यावर ठेवा. मी नक्कीच तुमच्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने
या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या सायन्सला अनुसरून आहेत, ज्या तुमच्या लाईफमध्ये एखादा बदल घडवून आणू शकतात, अशाच गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. अ, अशीच कृपा तुमची माझ्यावर ठेवा आणि असेच तुमचे ब्लेसिंग्स माझ्यापर्यंत पोहोचू द्या. मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करते, की तुमच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस सुख, समाधान, समृद्धी, धनसंपदा घेऊन येवो. थँक यू सो मच.